काय होईल जर मी असं म्हटलं की ज्या महत्वाकांक्षेमुळे आपण रात्रंदिवस रक्ताचं पाणी करत आहोत, तीच महत्वाकांक्षा आपली स्वतःची कार्यक्षमता चक्क 30% कमी करत आहे? अरे बापरे, 30%? हे खरंच खूप धक्कादायक वाटतंय ऐकायला. हो ना. म्हणजे आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अशा समजाला मुळासकट उखडून टाकणार आहोत, जो पिढ्यानपिढ्या आपल्या मनात बिंबवला गेला आहे. अगदी. आपला एक असा ठाम समज असतो की संपत्ती मिळवणे किंवा कॉर्पोरेट यश मिळवणे हा एक रस्ता आहे आणि अध्यात्म किंवा मनःशांती शोधणे हा पूर्णपणे वेगळा रस्ता आहे. नक्कीच. आपल्याला वाटतं की या दोन्ही गोष्टी कधीच एकत्र येऊच शकत नाहीत. पण आज आपण हे शोधून काढणार आहोत की पैशांच्या आणि यशाच्या मागे धावताना खरोखरच आध्यात्मिक जीवन जगणे शक्य आहे का? आणि हे शोधण्यासाठी आपण आज दोन अतिशय भिन्न वाटणारे पण प्रत्यक्षात एकमेकांशी जोडलेले स्रोत वापरत आहोत. बरोबर. त्यातला एक आहे आपला प्राचीन आणि महान ग्रंथ श्रीमद भगवद्गीता. आणि दुसरं म्हणजे आधुनिक कॉर्पोरेट आणि व्यवस्थापन संशोधनावर आधारित धन, कर्म आणि शांती नावाचं एक अतिशय विस्तृत अहवाल. ठीक आहे, तर आपण हे थोडं उलगडून पाहूया. आपण नेहमी असं मानतो की पैसे कमवणे आणि शांती मिळवणे हे दोन पूर्णपणे वेगळे रस्ते आहेत. हो, आणि यावरूनच एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. कसे, जेव्हा आपण या दोन्ही स्रोतांचा मेळ घालतो तेव्हा एक अतिशय वेगळं चित्र समोर येतं. म्हणजे नेमकं कसं? म्हणजे बघा, आधुनिक काळात यशाची व्याख्या केवळ बाह्य गोष्टींशी जोडली गेली आहे. म्हणजे मोठं पद पाहिजे, अफाट पैसा आणि प्रतिष्ठा पाहिजे. होते तर आहेच. आणि यामुळेच एक मोठी गुंतागुंत निर्माण झाली आहे. आजकाल लोक यश तर मिळवतात, पण आतून कुठेतरी एक भयंकर रिकामेपणा जाणवत राहतो. आणि हा रिकामेपणा किती भयानक पातळीवर पोचला आहे हे या अहवालातल्या काही धक्कादायक आकडेवारीवरून अगदी स्पष्ट होतो. काय सांगते ती आकडेवारी? संशोधनानुसार तब्बल 69% कर्मचारी त्यांच्या कामाच्या ठिकाणी भावनिकदृष्ट्या जोडलेलेच नाहीत. अरे चा, म्हणजे दर 10 पैकी 7 लोक केवळ एका यंत्रासारखं काम करत आहेत. अगदी मशिनीसारखं. आणि त्याहूनही चिंतेची बाब म्हणजे 50%हून अधिक तरुण सतत तणावाखाली जगत आहेत. बापरे, हे खूपच गंभीर आहे. हो ना. अर्ध्याहून अधिक तरुण पिढी रोज सकाळी अशा तणावात उठतीये की ते जे काम करत आहेत त्याचा त्यांच्यासाठी काहीच अर्थ उरलेला नाहीये. खरं तर ही आकडेवारी नुसतीच आकडेवारी नाहीये, ते एका खूप मोठ्या आजाराचं लक्षण आहे. म्हणजे कोणता आजार? या अहवालात या समस्येला वर्क वर्शिप डिवाइड असं अतिशय अचूक नाव दिलंय. म्हणजे काम आणि उपासना यातील दरी. हे थोडं समजावून सांगाल का? नक्कीच. म्हणजे लोक काय करतात बघा, आपलं संपूर्ण जीवन 2 पूर्णपणे वेगळ्या भागांत विभागतात. सोमवारी सकाळी 9 वाजल्यापासून ते शुक्रवार संध्याकाळपर्यंत फक्त पैशांसाठी आणि टार्गेट्स पूर्ण करण्यासाठी एक निर्दयी संघर्ष करायचा. हो, अगदी स्वतःला पूर्णपणे पिळून काढायचं. बरोबर. आणि मग त्यातून आलेला तो प्रचंड थकवा घालवण्यासाठी शनिवार आणि रविवारी मानसिक शांती शोधण्यासाठी मंदिरे किंवा ध्यानकेंद्रे शोधायची. अरे वाह! म्हणजे आपण स्वतःलाच 2 वेगळ्या वेगळ्या तुकड्यांमध्ये विभागतोय तर. हो, आणि ही जी दुटप्पी भूमिका आहे ना, तीच आजच्या काळातील बर्नआउट म्हणजे मानसिक आणि शारीरिक थकव्याचं सर्वात मोठं कारण आहे. हे ऐकताना मला तर आधुनिक कॉर्पोरेट जगातल्या कर्मचाऱ्यांची किंवा एखाद्या तरुण उद्योजकाची अवस्था थेट कुरुक्षेत्रावर उभ्या असलेल्या अर्जुनासारखी वाटते. क्या बात आहे, खूपच समर्पक उदाहरण आहे. हो ना. म्हणजे सोमवारी सकाळी एका मोठ्या मीटिंगमध्ये उभा असलेला मॅनेजर आणि रणांगणावर उभा असलेला अर्जुन यांच्यात काहीच फरक नाहीये. अगदी बरोबर. दोघांच्याही मनात तोच प्रचंड गोंधळ आहे. हो, की माझं योग्य कर्म कोणतं? मी जे करत आहे त्याने मला यश मिळेल का? आणि जर मी हरलो किंवा माझं टार्गेट पूर्ण झालं नाही तर माझ्या अस्तित्वाचं काय होईल? अगदी तेच. हा संभ्रम हजारो वर्षांपूर्वीही होता आणि आजही तितकाच जिवंत आहे. नक्कीच. आणि जर आपण याचा व्यापक दृष्टिकोनातून विचार केला तर हा संभ्रम का निर्माण होतो ते आपल्याला समजेल. बघा, अर्जुनाला युद्धाची किंवा बाणांची भीती वाटत नव्हती. त्याला परिणामांची आणि त्यामागच्या उद्देशाची भीती वाटत होती. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या महत्वाकांक्षांना आणि आपल्या दैनंदिन कामाला आपल्या आध्यात्मिक मूल्यांपासून वेगळं करते ना, तेव्हा हा संभ्रम निर्माण होतो. म्हणजे फक्त आकडेवारी आणि नफ्यावर माणूस जगू शकत नाही असं म्हणायचंय तुम्हाला? अगदी. माणसाच्या मनाला एका अर्थाची किंवा उद्देशाची गरज असते. आणि इथेच भगवद्गीतेचं तत्वज्ञान एक खूप भक्कम पूल म्हणून काम करतं. कसं काय?
कारण गीता आपल्याला हे शिकवते की रणांगणावर उभा असलेला आणि शस्त्र चालवणारा योद्धा देखील जंगलात किंवा गुहेत बसलेल्या संन्याशासारखाच आध्यात्मिक असू शकतो. म्हणजे अध्यात्म म्हणजे कामातून पळ काढणं नव्हे, तर काम करण्यामागचं मानसशास्त्र समजून घेणं आहे. नेमकं तेच. पण इथेच एक मोठी अडचण येते. अहवालात आणि गीतेमध्ये एका अत्यंत महत्वाच्या तत्वाचा उल्लेख येतो, तो म्हणजे निष्काम कर्म. हो, अध्याय 2 मधला तो प्रसिद्ध श्लोक. बरोबर. गीता अध्याय 2 मधील श्लोक 47 आपण सर्वांनी ऐकलेला असतो. कर्मणेवाधिकार असते मा फलेषु कदाचन. हो, म्हणजे आपला अधिकार केवळ कर्म करण्यावर आहे, फळावर नाही. पण खरं सांगायचं तर माझ्या मनात एक प्रश्न आहे. हे तत्वज्ञान ऐकायला खूप छान वाटतं, पण वास्तवात हे कसं शक्य आहे? काय अडचण वाटतेय यात? म्हणजे जर मी माझ्या कामाच्या परिणामांची चिंताच केली नाही, तर सकाळी उठून कठोर परिश्रम करायची प्रेरणा कुठून येणार? खूप लोकांचा प्रश्न असतो. जर एखाद्याला प्रमोशनची किंवा नफ्याची अपेक्षाच नसेल, तर जीवनात यशस्वी होण्याची जिद्द कशी टिकून राहील? महत्वाकांक्षा असणं हे खरोखरच चुकीचं आहे का? खरं तर हाच तो सगळ्यात मोठा गैरसमज आहे, जो आपल्याला आज दूर करायचा आहे. निष्काम याचा अर्थ इच्छा नसणे किंवा महत्वाकांक्षा नसणे असा अजिबात होत नाही. मग याचा खरा अर्थ काय आहे? ह्यात एक अतिशय रंजक गोष्ट अशी आहे की आधुनिक विज्ञानाने आणि गीतेने याचं खूप तार्किक उत्तर दिलं आहे. कसंय, गीतेनुसार इच्छा म्हणजे डिझायर आणि आसक्ती म्हणजे अटॅचमेंट या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. बरं. म्हणजे इच्छा आणि आसक्ती वेगळी आहे. हो, आणि यातला सूक्ष्म फरक समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. इच्छा हे आपल्या प्रगतीचं इंजिन आहे. म्हणजे मला मोठी कंपनी उभी करायची आहे ही इच्छा असायलाच हवी. नक्कीच असायला हवी. पण आसक्ती हे तणावाचं मुख्य कारण आहे. आसक्ती म्हणजे काय नेमकं? आसक्ती म्हणजे त्या परिणामाशी स्वतःची ओळख आणि स्वतःचं अस्तित्व जोडून घेणं. म्हणजे जर हे यश मला मिळालं नाही तर माझं आयुष्यच व्यर्थ आहे असा विचार करणं. म्हणजे एखाद्या ध्येय गाठण्याची दिशा ठरवणं ही इच्छा झाली, पण त्या ध्येयाच्या यशावर किंवा अपयशावर आपलं संपूर्ण मानसिक संतुलन अवलंबून ठेवणं ही आसक्ती झाली. अगदी बरोबर. आणि इथेच बघा, आधुनिक व्यवस्थापनाचं विज्ञान गीतेच्या तत्वज्ञानाशी कसं जोडलं जातं. आधुनिक संशोधनात या आसक्तीला परफॉर्मन्स अँक्झायटी म्हणतात. म्हणजे कामगिरीचा तणाव. हो. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या कामाच्या परिणामांबद्दल सतत विचार करत असते की बॉस काय म्हणेल किंवा मला ही डील मिळेल की नाही, तेव्हा तिच्या मेंदूतील भीतीचं केंद्र सक्रिय होतं. अच्छा. मग मेंदू फाईट किंवा फ्लाईट मोडमध्ये जातो आणि यामुळे तार्किक आणि सर्जनशील विचार करण्याची मेंदूची क्षमता थेट 30% खाली येते. अरे बापरे. म्हणजे सुरुवातीला आपण जी 30% आकडेवारी बोललो तीहीच तर. हो, तीच. आपला मेंदू भविष्याच्या चिंतेत एवढा अडकतो की वर्तमान काळातील कामावर तो लक्षच केंद्रित करू शकत नाही. यावर काही उपाय दिलाय का कॉर्पोरेट जगात? हो. याच संकल्पनेला आजच्या कॉर्पोरेट भाषेत नॅटो म्हणजेच नॉट अटॅच टू आउटकम असं म्हटलं जातं. परिणामांशी अनासक्त राहणे. हे तर असं झालं जसं गाडी चालवताना आपण सतत जीपीएसच्या स्क्रीनवरच बघत राहिलो आणि प्रत्यक्ष रस्त्याकडे लक्षच दिलं नाही. अगदी बरोबर. म्हणजे आपल्याला कुठे जायचं हे जीपीएसवर एकदा निश्चित केलं की आपलं संपूर्ण लक्ष समोरच्या रस्त्यावर, खड्ड्यांवर आणि ट्रॅफिकवर असलं पाहिजे. नक्कीच. जर सतत स्क्रीनकडेच बघत राहिलो की आपण कधी पोहोचणार, तर अपघात तर नक्कीच होणार. क्या बात आहे. हे अतिशय उत्तम आणि समर्पक उदाहरण आहे. ध्येय निश्चित करा, पण लक्ष पूर्णपणे प्रक्रियेवर म्हणजे प्रोसेसवर केंद्रित करा. हो, ते जास्त महत्वाचं आहे. आणि जर आपण ही आसक्ती सोडली नाही तर नेमकं काय होतं हे गीतेत एका चक्राद्वारे खूप सुंदर स्पष्ट केलंय. कोणतं चक्र? आसक्तीमुळे क्रोध निर्माण होतो. जेव्हा गोष्टी आपल्या अपेक्षेनुसार घडत नाहीत किंवा एखादं प्रमोशन दुसऱ्या कोणाला मिळतं, तेव्हा माणसाला प्रचंड राग येतो. हो, स्वाभाविक आहे ते. पण हा राग केवळ नैराश्य नसतं, तर तो स्वतःच्या अस्तित्वावरील हल्ला वाटल्यामुळे आलेला संताप असतो. आणि समजा तुमची इच्छा पूर्ण झालीच, तर लोभ वाढतो, म्हणजे मला अजून हवे आणि अजून हवे आहे अशी वृत्ती. हो, या दोन्ही परिस्थितींमध्ये माणसाची बुद्धी भ्रष्ट होते, तो सारासार विचार करण्याची क्षमता गमावतो आणि चुकीचे निर्णय घेऊ लागतो. म्हणजे भौतिक यश मिळवायचं आहे हे नक्की, पण आपली मनःशांती केवळ त्या यशाची गुलाम होऊ न देणं हे शिकणं महत्वाचं आहे. अगदी बरोबर. पण आता इथे एक अतिशय व्यावहारिक आणि रंजक प्रश्न उभा राहतो.
कोणतं? जर परिणामाची चिंता करायची नसेल आणि आपला आनंद भविष्यावर अवलंबून ठेवायचा नसेल, तर मग उद्या सकाळी ऑफिसमध्ये गेल्यावर आपण आपलं रोजचं काम नेमकं कसं करायचं? म्हणजे आपण दररोज जे 9 ते 5 काम करतो, फाईल्स बनवतो किंवा कोडिंग करतो, तिथे आपण अध्यात्म कसं आणू शकतो? आणि इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. यावर अहवालात गीतेतील एका संकल्पनेचा अतिशय सुंदर संदर्भ दिला आहे. कोणता संदर्भ? योगः कर्मसु कौशलम. हा अध्याय 2 मधील 50वा श्लोक आहे. याचा अर्थ आपलं काम पूर्ण कुशलतेने आणि उत्कृष्टतेने करणं म्हणजेच योग होय. अच्छा. इथे अध्यात्माचा अर्थ डोळे मिटून मंदिरात बसणं असा होत नाही. इथे अध्यात्म म्हणजे तुमच्या कामाच्या गुणवत्तेत सर्वोच्च पातळी गाठणं आणि स्वतःच्या कामात देवाला पाहणं. हे समजायला किती सोपं आहे पहा. म्हणजे जर एखादा सॉफ्टवेअर इंजिनियर कोणताही शॉर्टकट न मारता अत्यंत प्रामाणिकपणे कोड लिहित असेल तर ते अध्यात्म आहे. हो, अगदी. किंवा एखादा डॉक्टर आपल्या रुग्णाकडे फक्त एक केस किंवा पैसे कमवण्याचं साधन म्हणून न पाहता एक माणूस म्हणून पाहत असेल तर ते कामच त्यांची साधना बनते. नक्कीच. आणि कॉर्पोरेट जगामध्ये आजकाल याला खूप मागणी आहे. यालाच तिथे पर्पज ड्रिव्हन वर्क म्हणजेच उद्देश प्रेरित कार्य म्हणतात. बरोबर. आणि जेव्हा कामामागे केवळ पगार मिळवण्याचा हेतू नसतो, तर एका मोठ्या उद्देशाचा तो भाग असतो, तेव्हा कामाचा तो बोझडपणा किंवा रोजचा मानसिक थकवा कुठल्या कुठे पळून जातो. याचं काही ऐतिहासिक उदाहरण आहे का? हो, आहे ना. अध्याय 3 मधील श्लोक 20चा संदर्भ देत अहवालात सांगितलं आहे की प्राचीन काळी जनक राजाने अतिशय अनासक्त राहून आपलं राज्यकारभाराचं कर्तव्य बजावलं आणि परमसिद्धी प्राप्त केली. म्हणजे ते सर्व संघ परित्याग करून जंगलात गेले नाहीत? अजिबात नाही. त्यांनी राजवाड्यात राहूनच राजाची सर्व कामे करत मोक्ष मिळवला. आणि जर आपण आजच्या काळातील उदाहरणे पाहिली तर नारायण मूर्ती आणि रतन टाटा यांसारख्या महान नेत्यांनी हेच तत्वज्ञान आपल्या जीवनात अंगीकारल्याचं दिसून येतं. अगदी बरोबर. त्यांनी व्यवसायाकडे केवळ नफा कमवण्याचं किंवा स्वतःचे खिसे भरण्याचं साधन म्हणून कधीच पाहिलं नाही. हो, त्यांनी त्याला समाजसेवा आणि राष्ट्रनिर्मितीचे एक अत्यंत प्रभावी साधन मानलं. नक्कीच. आणि जेव्हा कामामागील तुमचा हेतू एवढा मोठा आणि पवित्र असतो ना, तेव्हा रोजच्या येणाऱ्या लहान सहान अडचणी तुम्हाला मानसिकदृष्ट्या उद्ध्वस्त करू शकत नाहीत. हो, म्हणजे शेअर बाजारातील चढउतार किंवा कामाचा ताण या गोष्टी दुय्यम ठरतात. अगदी. तुमचं कामच तुमची ओळख आणि तुमची एक अखंड ऊर्जा बनते. पण इथे खूप टेढीचा आणि वास्तवाशी निगडीत मुद्दा येतो, ज्यावर आपण चर्चा केलीच पाहिजे. कोणता मुद्दा? समजा एखाद्याने सर्व काही बरोबर केलं, प्रक्रियेवर लक्ष केंद्रित केलं, फळाची चिंता केली नाही, आपलं काम कुशलतेने केलं, तरीही या भौतिक जगात कधीकधी अपयश येऊ शकतं ना. व्यवसाय पूर्णपणे बुडू शकतो किंवा चांगली चालू असलेली नोकरी अचानक जाऊ शकते. हो, हे तर वास्तवात घडतंच. मग अशा वेळी जेव्हा सर्व काही कोसळत असतं तेव्हा हा सगळा आध्यात्मिक दृष्टिकोन एखाद्याला कसं वाचवतो? हा एक अतिशय उत्कृष्ट प्रश्न आहे. कारण भौतिक जीवन आहे, तिथे अपयश हे येणारच. हो ना. पण एक सामान्य व्यक्ती आणि एका आध्यात्मिक मूल्य जपणारी व्यक्ती यांच्यातील खरा फरक ते अपयशाला कसे सामोरे जातात यातच दिसून येतो. कसा काय? एक सामान्य माणूस अपयशाला आपल्या अस्तित्वावरील हल्ला मानतो. तो पूर्णपणे खचून जातो. हो ना. त्याला वाटतं की तो स्वतःच एक अपयश आहे. अपयशाकडे ईश्वरी मार्गदर्शन किंवा डिवाइन रिडायरेक्शन म्हणून पाहते. अरे वा, डिवाइन रिडायरेक्शन ही संकल्पना खूपच शक्तिशाली वाटते. हो ना. म्हणजे अपयश हा रस्त्याचा शेवट नाही, तर दिशा बदलण्यासाठी दिलेला एक संकेत आहे असा याचा अर्थ होतो. अगदी तसंच. यासाठी अहवालात समत्वम योग उच्चते या अध्याय 2 मधील 48व्या श्लोकाचा दाखला दिला आहे. समत्वम योग उच्चते म्हणजे समानता राखणे का? हो. यश आणि अपयश, सुख आणि दुःख या दोन्ही परिस्थितींमध्ये समान राहणे, मनाचा समतोल अजिबात ढळू देऊ न देणे म्हणजेच योग होय. खरंच हे खूप सखोल आहे. आणि आज स्वामी मुकुंदानंद यांनी दिलेले एक सुंदर रूपक आहे. ते म्हणतात की जसं गुलाबाच्या फुलासोबत काटे हे येतातच, तसे या भौतिक जगात सुख, दुःख आणि नफा तोटा हे सोबतच चालतात. म्हणजे आपण निसर्गाकडे फक्त फुलाची अपेक्षा करू शकत नाही, काटे हे असणारच. बरोबर. जेव्हा एखादी व्यक्ती असा विचार करते की मी माझं सर्वोत्तम काम केलं आणि 100% प्रामाणिकपणे प्रयत्न केले, आता जे काही फळ मिळेल ते स्वीकारण्याची माझी तयारी आहे,
तेव्हा मनावरील तो प्रचंड आणि जीव घेणारा ताण एका क्षणात नाहीसा होतो. हो, आणि याच मानसिक स्थिरतेला आपण भगवद्गीतेतील स्थितप्रज्ञ अवस्था म्हणतो, जो अनुकूल आणि प्रतिकूल दोन्ही परिस्थितींमध्ये आतून स्थिर राहतो. मला वाटतं MS धोनी हे याचा आजच्या काळातील सर्वात जिवंत उदाहरण आहे. अरे नक्कीच. क्रिकेटच्या मैदानावरील त्यांचा तो शांत स्वभाव सर्वांनाच माहिती आहे. विश्वचषक जिंकल्यावरही ते कधीच हवेत उडत नाहीत आणि मॅच हरल्यावरही ते तेवढेच संयमी राहतात. अगदी बरोबर. त्यांची ती शांतता त्यांच्या भावना नसल्याचं लक्षण नसतं. हो, ती त्यांच्या आतल्या स्थिरतेची ओळख असते. ते केवळ एका खेळाच्या परिणामाशी स्वतःला बांधून ठेवत नाहीत. आणि म्हणूनच ते अत्यंत तणावाच्या क्षणीही सर्वात अचूक निर्णय घेऊ शकतात. कारण त्यांचा मेंदू फाईट किंवा फ्लाईट मोडमध्ये न जाता वर्तमान क्षणात पूर्णपणे स्थिर असतो. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? आपण सुरुवातीला जो प्रश्न विचारला होता की अध्यात्म आणि भौतिक यश एकत्र असू शकतात का? हो, तर आजच्या या सखोल चर्चेवरून हे अगदी लख्खपणे स्पष्ट होतं की भौतिक यश आणि अध्यात्म हे एकमेकांचे शत्रू नाहीतच. अजिबात नाही. उलट अध्यात्म हा असा एक भक्कम पाया आहे, ज्यावरच भौतिक यशाची भव्य आणि चिरकाल टिकणारी इमारत उभी राहू शकते. अगदी खरंय. जर एखाद्याकडे अफाट संपत्ती आहे पण मनःशांती नसेल, रात्री शांत झोप लागत नसेल, तर ते यश एका सोन्याच्या पिंजऱ्यासारखंच आहे. आणि दुसरीकडे जर एखाद्याकडे फक्त शांती आहे पण तो समाजासाठी काहीच कर्म करत नसेल, तर ती शांती ही अपूर्णच आहे. बरोबर. म्हणूनच या दोन्ही स्रोतांचा अंतिम संदेश हाच आहे की आपण सर्वांनी जीवनाच्या रणांगणावरून पळ न काढता आपलं सर्वोत्तम कर्म केलं पाहिजे. आणि त्याचवेळी आपलं मन एका उच्च उद्देशाशी जोडलेलं असलं पाहिजे. खरोखरच जगाच्या पाठीवर धावत राहणे आणि तरीही आतून पूर्णपणे स्थिर असणे हीच खरी कला आहे. हो, नक्कीच. आणि जाता जाता या संपूर्ण चर्चेतून निर्माण झालेला एक अत्यंत महत्वाचा विचार मी सर्वांसाठी इथे सोडून जाऊ इच्छितो. हां, कोणता विचार? आपण आज पाहिलं की केवळ परिणामांच्या चिंतेमुळे आपली कार्यक्षमता 30% कमी होते. तर मग जरा विचार करा, जर आधुनिक जगात आपण खऱ्या अर्थाने अनासक्त राहायला शिकलो, केवळ आपल्या प्रक्रियेवर 100% लक्ष केंद्रित केलं आणि परिणामांची भीती मनातून कायमची काढून टाकली, तर हाच दृष्टिकोन आजच्या या जीवघेण्या कॉर्पोरेट जगात आपला सर्वात मोठा कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज म्हणजेच सर्वात मोठा स्पर्धात्मक फायदा ठरू शकेल का? हा खरंच खूप विचार करायला लावणारा प्रश्न आहे. नक्कीच. आपण सर्वांनी यावर नक्कीच विचार करायला हवा.